पेरे बीज माता राहीबाई पोपेरे, तर ह्या पण थोड्याशी आपल्याला वाघबारशेबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव राहीबाई सोमा पोपेरे, राहणार कोबाने, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. तर ही औंढ्या पट्यावर ही एक वाघ बारस साजरी करतोय. तर हा एक जंगल आहे आणि ह्या जंगलचा राजा म्हणजे हा वाघ आहे. आणि ह्या वाघाची वाघ बारस ही पारंपरिक आमच्या आदिवासींचे सण आहे. पण आता काही दिवसांनी हे अजून परंपरे आमच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये हे सणवार चालूच आहेत. पण काही ठिकाणी आदिवासींना हे सणवार माहीतच राहिले नाही. आणि एक गोमातेचं संवर्धन, तर आता तुम्ही एक जंगलामध्ये बघा, तर आमच्या ह्या जंगलामध्ये खूप काही या साईडला गोमाता चरत आहे. ह्या गोमातेचं रक्षण हा जंगलचा राजा हा वाघ आहे. तर हा जरी कळपातून गेला तरी त्या गाईला ढकला येत नाही, याच्यासाठी पारंपरिक ही वाघबारस आहे. आणि ह्या वाघबारशीपासून आजपासून हा दिवाळीचा मोठा सण साजरा होईल. घरोघर दिवे लावल्या जातील, पंत्या लावल्या जातील. तर हा एक वाघबारस म्हणून हा आमचा आदिवासी बांधवांचा हा मोठा सण आहे. आणि ह्या वाघबारशीच्या निमित्तानं आमचे सगळे आदिवासी बंधू आणि हे राघोजी भांगरे, कांती कारवीर यांचं एक इथं राघोजी भांगरा म्हणून खांड आहे. मग आम्ही सगळ्या परिसरातले आदिवासी एकत्र जमतो. नोकरीवाले सुद्धा इथे एकत्र येतात आणि मोठ्या प्रमाणे ही वाघबारस साजरी करतात. तर ही वाघबारस पारंपरिक अशी साजरी राहिली पाहिजे. आमचा एक आदिवासी सण आहे. आदिवासी प्रत्येक जे सण आहे हे प्रत्येक सणाला आदिवासी हा साजरा झालाच पाहिजे. हा जंगल जे आहे, हा जंगल जे आज राखलंय हा फक्त आदिवासींनीच राखलाय. आणि हे जंगलचं जे ज्ञान आहे हे फक्त आदिवासींपाशीच आहे. तर हे सगळ्यांपासून पोचलं पाहिजे. हे जंगल आपल्याला राखल्या गेला पाहिजे. हे निसर्ग, कारण आजकाल निसर्गाचीच आपल्याला सगळं निसर्गच वाचवतोय. तर हा निसर्ग इथून पुढून टिकल्या गेला पाहिजे. इथून पुढून निसर्गाची सेवा तुमच्या आमच्या हाताने सगळ्यांची घडली पाहिजे. आणि हा वाघबारचा सण इथून पुढं मोठ्या उत्सवात साजरा झाला पाहिजे. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद देते, शुभेच्छा देते. जय आदिवासी, जय आदिवासी. धन्यवाद.